आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर ट्रेडिंगचं टूल ते पण फ्री ऑफ कॉस्ट कसं यूज करायचं ना ते बघतोय. ओके. सो या ठिकाणी आपण मोबाईल घेतलाय मित्रांनो आणि मोबाईलमध्ये पण ऑप्शन ट्रेडर जो प्लॅटफॉर्म आहे ना तोच ओपन केला. तर बिल्ड स्ट्रॅटेजीवरती क्लिक करायचं डायरेक्टली. आता निफ्टी सेन्सेक्स बघितला आपण, आता बँक निफ्टीमध्ये बनवूया. तर बँक निफ्टीवरती क्लिक केलं की बाय डिफॉल्ट एक स्ट्रॅटेजी बनते. पण ह्याच्यावरती क्लिक करा लेगवरती आणि ह्याला डिलीट करा. हे पण डिलीट केलं. ओके. डिलीट केलं. तर या ठिकाणी मी न्यू वरती क्लिक करतो म्हणजे मी माझ्या हिशोबाने ट्रेड करणार आहे. ओके. तर मला समजा फॉर एक्झाम्पल 61,000 चा कॉल बाय करायचे. मी कॉल बाय केला आणि मला किती लॉट बाय करायचे बाबा? 4 लॉट बाय करायचे. ओके. या ठिकाणी लॉट बाय केले आणि मी सेव्हवरती इथं बटन आहे बघा खाली इथे. ओके. इथे सेव्हचं बटन क्लिक करा आणि इथं स्ट्रॅटेजीचं नाव द्या. BNF 12 फेब असं नाव दिलं मी आणि सेव्ह केले. तर स्ट्रॅटेजी एक स्लॉटमध्ये सेव्ह झालेली आहे. ओके. आता समजा फॉर एक्झाम्पल मला ह्याचा P&L बघायचे तर कुठे बघणार मी? तर पे ऑफवरती क्लिक करायचं. पे ऑफवरती क्लिक करायचं. खाली जायचं. हे बघा या ठिकाणी तुमचा जो P&L आहे तो चेंज होताना तुम्हाला दिसेल. आता ₹12 च्या लॉसमध्ये ट्रेड आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा लेटेन्सी आहे. म्हणजे असं समजा की 10-15 सेकंदाची लेटेन्सी आहे. पण डोंट वरी काही काळजी करायची गरज नाही. कारण की रिअल टाईमच दिसतं तुम्हाला इथे सुद्धा. ₹570 प्रॉफिट्स आले ह्याच्यामध्ये. म्हणजे 10-15 सेकंदांनी डेटा अपडेट होतोय. पण जे पेपर ट्रेडिंगचे बाहेरचे टूल्स आहेत त्याच्यापेक्षा कधीही बेटर आहे. कारण की त्यांच्यामध्ये 1 मिनिटाचा डिले असतो. ह्याच्यामध्ये तर 10-15 सेकंदामध्ये डेटा अपडेट होतोय.